तर पहा मुलांनो, इथे आपण बघत होतो बहुपदीवरील क्रिया. त्या आहे जर एस कंसामध्ये एक्स आणि पी कंसामध्ये एक्स या दोन बहुपदी असतील आणि एस कंसामध्ये एक्सची कोटी पी कंसामध्ये एक्सच्या कोटी एवढी किंवा त्यापेक्षा जास्त असेल आणि एस कंसामध्ये एक्सला पी एक्सने भागून येणारा जो भागाकार आहे तो आहे क्यू कंसामध्ये एक्स. मग एस कंसामध्ये एक्स बरोबर पी कंसामध्ये एक्स पी कंसामध्ये एक्स अधिक आर कंसामध्ये एक्स. तर येथे आर हा एक्स बरोबर आर एक्सची कोटी पी एक्सच्या कोटीपेक्षा कशी असते, कमी असते. तर अशा प्रकारे आपण ही इथे माहिती घेतलेली आहे. आता त्याचं उदाहरण जे आहे ते देखील आपण इथे बघणार आहोत. तर बघा, याचं जे उदाहरण आहे ते आपण इथे बघणार आहोत आणि आपण ते उदाहरण इथे घेतलेलं आहे. तर बघा, खालील बहुपदीचा जो गुणाकार आहे तो आपल्याला करायचा आहे. म्हणून 2x x वर्ग आणि वजा 2x वजा 1. तर 2x गुणिले x वर्ग वजा 2x वजा 1, 2x गुणिले 2x x वर्ग, मग कंसामध्ये वजा 2x गुणिले 2x वजा 2x गुणिले 1 बरोबर किती आलेला आहे, तर 3x घन वजा बे दुने 4x वर्ग आणि बे एक बे म्हणजेच 2x हे आलेलं आहे. आता जे दुसरं उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत. आणि दुसरं उदाहरण बघा काय आहे. तर जे दुसरं उदाहरण आहे ते असं आहे की पहिल्या बहुपदाला दुसऱ्या बहुपदाने भागो उत्तर भाज्य भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी या रूपात आपल्याला लिहायचं आहे. म्हणून x घन वजा 64 आणि x वजा 4. मग त्याचे उकल जे आहे ते आपण अशा पद्धतीने जे आहे ते करून घेतलेली आहे की प्रथम आपण पी कंसामध्ये x बरोबर x घन वजा 64 ही भाज्य बहुपदी प्रमाण रूपात आपल्याला लिहायची आहे. म्हणून x घन वजा 64 बरोबर x घन अधिक 0x वर्ग अधिक 0x वजा 64. आता हे आपण भागाकार पद्धतीने लिहिलेलं आहे. तर बघा, इथे भागाकार पद्धतीने आपण केलेलं आहे की आपण x वजा 4ला कशाने भागितलेलं आहे, x घन अधिक 0x वर्ग अधिक 0x वजा 64ला आपण काय केलेलं आहे, भागितलेलं आहे. प्रथम आपण बघा काय केलेलं आहे की x वजा 4 ह्या भाजकाने x घन अधिक 0x वर्ग अधिक 0x अधिक 64 या भाज्यास भागण्यासाठी आपण काय केलेलं आहे, तर x वर्गाचा भाग द्यावा लागेल. म्हणजेच x घन हे गाळला जाईल. x वर्गाचा भाग दिल्यानंतर x घन वजा 4x घन ही राशी वजा करावी लागेल, जे आपण इथे केलेली आहे. वजा x घन वजा 4x वर्ग इथे आपण घेतलेला आहे. त्यानंतर पहा 0 वजा 2x वर्ग, म्हणजेच इथे आपल्याला काय करावं लागणार आहे की x घन वजा 4x वर्ग ही मिळावी लागेल. तर बाकी किती उरणार आहे, तर 2x वर्ग ही बाकी मिळणार आहे. आणि मग पुढील प्रमाणे देखील आपण केलेलं आहे की अधिक 0x. मग आता भाज्यातला 0x खाली घेतल्यानंतर आलेला काय आहे, 2x वर्ग आहे. अधिक OX या राशीमध्ये 2x वर्गाला गाळण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर 2xला 2x आपल्याला करावं लागणार आहे. म्हणून बघा, आपण इथे घेतलेलं आहे की आता भाज्यास OX खाली घेतल्यावर OX जो आहे तो आपण इथे खाली घेतलेला आहे. त्याला आपण कशाने भागितलेला आहे, x वजा 4ने. आलेलं किती आहे, 2x वर्ग वजा 8. 8x बरोबर किती आलेला आहे, तर 8x आलेला आहे. म्हणून आता भाज्याला OX खाली घेतल्यानंतर आलेला 2x वर्ग जो आहे तो अधिक OX राशीमध्ये 2x वर्गाला गाळण्यासाठी आपल्याला भागाकार 2xचा लागेल. म्हणून 2x वर्ग वजा 8x ही राशी मिळवल्यावर बाकी किती राहणार आहे, तर 8x ही बाकी आपली राहणार आहे. मग त्यानंतर 8xला गाळण्यासाठी 8चा आपल्याला काय करावं लागणार आहे, भाग द्यावा लागणार आहे. म्हणून 8x बरोबर हे 64 आपण घेतलेले आहे. त्यानंतर 8x अधिक 32 बरोबर इथे आपण काय केलेलं आहे की 8x अधिक 32 ही राशी वजा
ही जी राशी आहे ती आपण वजा केलेली आहे व बाकी आपल्याला किती मिळालेले आहे तर 0 वजा 96 ही आपल्याला बाकी मिळालेली आहे. मग अशा प्रकारे आपल्याला भागाकार जो आहे तो काय मिळालेला आहे तर x वर्ग अधिक 2x अधिक 8 आणि बाकी वजा 96 आपल्याला मिळालेली आहे. मग इथे भागाकार आहे आणि इथे आपण बाकी जे आहे ते काढून घेतलेली आहे. इथे भाज्य काय आहे तर भाज्य आहे x वजा 4, भागाकार आहे x वर्ग अधिक आपल्याला इथे 2x अधिक 8 आणि भाजक काय आहे तर x घन वजा 64 आणि बाकी काय आलेलं आहे तर 96 जे आहे ते आपलं बाकी आलेलं आहे. तर इथे भाज्य काय आलेलं आहे बघा, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, मग आहे x घन वजा 64 बरोबर x वजा 4 गुणिले x वर्ग अधिक 2x अधिक 8 बरोबर किती आलेलं आहे वजा 72. म्हणून px बरोबर किती तर qx गुणिले sx बरोबर rx हे आपण घेतलेले आहे. आता संश्लेषक भागाकार पद्धती जी आहे ती देखील आपण इथे पाहणार आहोत. तर संश्लेषक भागाकार पद्धती जी आहे ती एका बहुपदीला दुसऱ्या बहुपदीने कसे भागायचे हे आपल्याला माहित आहे. म्हणून भाजक x अधिक a किंवा x वजा a बहुपदी असेल तर भागाकाराची सोपी पद्धत जी आहे ते आपण इथे समजून घेऊया. आता पहा, भागाकाराची जी सोपी पद्धत आहे ती आपल्याला इथे जाणून घ्यायची आहे. म्हणून उदाहरण आपण घेतलेलं आहे की 3x घन अधिक 2x वर्ग वजा 1 या बहुपदीला आपल्याला x अधिक 2 ने काय करायचं आहे भाग द्यायचा आहे. मग प्रथम भाज्य बहुपदी प्रमाण रूपात लिहून नंतर ती सहगुणक रूपात आपल्याला मांडायची आहे. तर बघा, भाज्याचे प्रमाण रूप काय आहे तर 3x घन अधिक 2x वजा 1 बरोबर 3x घन अधिक 2x वर्ग अधिक ox वजा 1 हे आपण इथे घेतलेलं आहे. भाज्य बहुपदाचा जो सहगुणक रूप आहे तो आहे 3 2 0 वजा 1 हे आहे भाज्य बहुपदीचे सहगुणक. मग भाजक बहुपदी आहे x अधिक 2 ही आहे भाजक बहुपदी. मग उदाहरण आपल्याला जे दिलेलं होतं ते की आपल्याला खालील पायऱ्यांनी काय दाखवायचं आहे तर आपल्याला एक उभी व एक आडवी अशा 2 रेषा आपल्याला काढायच्या आहे. बघा, पहिली ओळ, दुसरी ओळ आणि तिसरी ओळ अशा पद्धतीने आपल्याला हे समीकरण जे आहे ते मांडून घ्यायचं आहे. तर इथे आपण बघू शकतो वजा 2 बरोबर 3 2 0 वजा 1 हे आपण घेतलेलं आहे. मग वजा 6 8 आणि वजा 16 बरोबर 3 किती राहिले वजा 4 8 आणि हे झालेलं आहे वजा 17 हे काय आहे तर बाकी आहे. ही झाली आपली पहिली ओळ. आणि भागाकार काय आलेला आहे आपला बघा 3x वर्ग वजा 4x अधिक 8 व बाकी आलेले आहे वजा 17. मग 3x वर्ग अधिक 2x वर्ग वजा 1 बरोबर x अधिक 2 3x वर्ग वजा 4x अधिक 8 बरोबर वजा 17 आलेला आहे. मग या पद्धतीला भागाकार संश्लेषक पद्धत असे म्हणतात. या पद्धतीला काय म्हणतात तर भागाकाराची संश्लेषक पद्धती असे या पद्धतीला म्हटलं जातं. मग जे पुढील उदाहरण आहे ते आपण घेणार आहोत आणि ते इथे आपण घेतलेलं आहे. तर बघा, 3x घन अधिक 2x वर्ग वजा 1 या बहुपदीला आपल्याला कशाने भागायचं आहे तर x अधिक 2 ने भागायचं आहे. म्हणून 3x घन अधिक 2x वर्ग वजा 1 बरोबर 3x वर्ग म्हणजेच x अधिक 2 वजा 6x अधिक 2x वर्ग वजा 1 3x वर्ग x अधिक 2 वजा 4x वर्ग वजा किती आलेला आहे 1 आलेला आहे. मग 3x वर्ग x अधिक 2 वजा 4x वर्ग वजा 8x अधिक 8x वजा 2 मग 3x वर्ग कंसामध्ये x अधिक 2 वजा 4x कंसामध्ये x अधिक 2 बरोबर अधिक 8x वजा 1 3x वर्ग कंसामध्ये x अधिक 2 वजा 4x कंसामध्ये x अधिक 2 अधिक 8x अधिक 16 वजा 16 वजा 1 3x वर्ग कंसामध्ये x अधिक 2 वजा 4x कंसामध्ये x अधिक 2 अधिक 8 कंसामध्ये x अधिक 2 वजा 17 मग 3x घन अधिक 2x वर्ग वजा 1 बरोबर किती तर कंसामध्ये x अधिक 2 कंसामध्ये 3x वर्ग वजा 4x अधिक 8 बरोबर किती तर वजा 17.
महत्त्वाची गोष्ट की संश्लेषक पद्धतीने भागाकार करताना फक्त x अधिक a किंवा x वजा a या स्वरूपातील बहुपदीची कोटी 1 आहे असेच भाजक आपण घेतलेले आहे. आणि पुढील जे उदाहरण आहे ते देखील आपण इथे घेणार आहोत. तर पहा, तर बघा, खालील भागाकार संश्लेषक पद्धतीने रेषीय पद्धतीने आपल्याला करून घ्यायचा आहे भागाकार आणि बाकी आपल्याला लिहायचे आहे. म्हणून 2m वर्ग वजा 3m अधिक 10 भागिले 5 वजा m वजा 5 प्रथम भाज्य बहुपदी आणि प्रमाण रूपात लिहून नंतर ती सहगुणक रूपात आपल्याला लिहायचे आहे. म्हणजेच भाज्याचे प्रमाण रूप किती आहे तर 2m वर्ग वजा 3m अधिक 10. मग भाज्याचे बहुपदीचे सहगुणक रूप जे आहे ते आहे 2 वजा 3 आणि 10. मग भाजक बहुपदी आहे m वजा 5. हे काय आहे, भाजक बहुपदी आहे. आणि त्यानंतर तर पहा, आपल्याला कंसामध्ये 2m वर्ग वजा 3m अधिक 10 भागिले m वजा 5 हे आपल्याला पुढील पायऱ्यांनी काय करायचं आहे, सॉल्व्ह करून घ्यायचं आहे. बाजूला दाखवल्याप्रमाणे एक उभी आणि एक आडवी रेष जे आहे ते आपण इथे मांडून घेतलेले आहे. त्यानंतर बघा, इथे नंतर आपण बघू शकतो की जो भाजक आहे तो m वजा 5 असून वजा 5 ची विरुद्ध संख्या आहे 5 आहे. मग पहिल्या ओळीत आपण काय लिहिणार आहे बघा, उभ्या रेषेच्या डावीकडे 5 आपण घेतलेले आहे आणि आडव्या रेषेवर पहिल्या ओळीत भाज्य बहुपदाचे जे सहगुणक आहे ते आपण घेतलेले आहे 2 वजा 3 आणि 10. ही आहे पहिली ओळ जी आपण इथे घेतलेली आहे. आता जी तिसरी आहे ते आपण घेणार आहे की आडव्या रेषेच्या खाली म्हणजे तिसऱ्या ओळीत भाज्यातील पहिला सहगुणक तसाच आपण लिहून घेतलेला आहे. म्हणजे 2 जो आहे तो जसाचा तसा आपण इथे लिहून घेतलेला आहे. आता तिसऱ्या ओळीमध्ये आपण काय लिहिणार आहोत तर 2 व भाजकातील 5 यांचा सहगुणक 10 आहे. दुसऱ्या ओळीतील वजा 3 या सहगुणकाखाली लिहू, म्हणून वजा 3 या सहगुणकाखाली आपण 10 ही लिहिलेली आहे. बेरीज ही किती होते तर 7 होते, ते आपण इथे घेतलेले आहे. म्हणजे 10 मधून आपण वजा काय केलेले आहे तर 3 हे केलेले आहे, म्हणून 7 आलेले आहे. मग आता इथे खालील आता इथे याप्रमाणे गुणाकार जी पुढची पायरी आहे त्या संश्लेषक पद्धतीने आपण जो भागाकार केलेला आहे 10च्या खाली आपण 35 घेतलेले आहे आणि मग इथे 7 आणि इथे 45 आलेले आहे. ही आहे दुसरी पायरी. आपला जो भागाकार आहे तो आहे 2m अधिक 7 व बाकी आलेले आहे 45. मग 2m वर्ग वजा 3m अधिक 10 बरोबर कंसामध्ये 2m अधिक 7 आणि कंसामध्ये m वजा 5 अधिक किती आलेले आहे 45 आलेले आहे. आता बहुपदीची जी किंमत आहे ती आपण अभ्यासणार आहोत. बहुपदींची किंमत, त्यासाठी बघा, बहुपदातील चलाला एखादी किंमत दिली की त्या बहुपदींची एक किंमत आपल्याला मिळते. मग p कंसामध्ये x या बहुपदीत x ला a ही काय आहे किंमत देऊन येणारी बहुपदाची जी किंमत आहे ती pa ने आपण दर्शवतो. म्हणून उदाहरण आपल्याला दिलेलं आहे आणि ते जे उदाहरण आहे ते इथे आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, उदाहरण असं आहे की p कंसामध्ये x बरोबर 2x वर्ग वजा 3x अधिक 5 या बहुपदीची किंमत x बरोबर 2 असल्यास ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून बहुपदी p कंसामध्ये x बरोबर 2x वर्ग वजा 3x अधिक 5 या बहुपदीमध्ये x बरोबर किती आहे तर 2 आपण ठेवून घेतलेले आहे. म्हणून p कंसामध्ये 2 बरोबर 2 गुणिले 2चा वर्ग वजा 3 गुणिले 2 अधिक 5 बरोबर 2 गुणिले 4 वजा 3 दुने 6 अधिक 5 बरोबर 4 दुने 8 वजा 6 आणि हे 5. मग p कंसामध्ये 2 बरोबर किती आलेले आहे तर 7 आलेले आहे. आता जे पुढचं एक्झाम्पल आहे ते x बरोबर 0 असताना x वर्ग वजा 5x अधिक 5 या बहुपदीची आपल्याला किंमत काढायची आहे. इथे p कंसामध्ये x बरोबर आहे x वर्ग वजा 5x अधिक 5. x बरोबर 0 असेल तर p कंसामध्ये x ची किंमत जी आहे ते आपल्याला काढायची आहे. म्हणून p कंसामध्ये x बरोबर 0. मग 0 वर्ग वजा 5 0 अधिक काय आहे 5. मग p कंसामध्ये 0 बरोबर किती तर 5. p कंसामध्ये x बरोबर x वर्ग वजा 5x अधिक 5 या बहुपदीचे x बरोबर 0 असताना आपल्याला किंमत काय आहे तर किंमत त्याची 5 मिळालेली आहे. आपलं पुढचं एक्झाम्पल आहे ते आपण घेतलेलं आहे की जर p कंसामध्ये y बरोबर y वर्ग वजा 3 2y अधिक 1 तर p
पी हे आपल्याला काढायचं आहे. मग दिलेलं आहे की पी कंसामध्ये y बरोबर काय आहे, y वर्ग वजा 3 2y अधिक 1. मग y बरोबर किती तर 3 हे असेल तर पी वायची किंमत आपल्याला काढायची आहे. म्हणून पी वाय बरोबर किती आहे 3 आणि कंसामध्ये 2 3 2चा वर्ग 3 बरोबर किती तर 2 अधिक 3 अधिक 2 बरोबर आपण घेतलेले आहे 9 दुने 18 आणि 9 दुने 18 इथे घेतलेला आहे अधिक 1 आपण इथे घेतलेला आहे. मग पी 2 गुणिले किती तर 3 वजा 2 बरोबर किती आलेला आहे तर 1 आलेला आहे. आता आपण शेष सिद्धांत जो आहे तो आपण अभ्यासणार आहोत आणि शेष सिद्धांतामध्ये बघा आपण काय अभ्यासलेलं आहे की पी कंसामध्ये x या बहुपदीला x अधिक a ने भागल्यास उरणारी बाकी आणि या बहुपदीत x ला वजा a ही किंमत देऊन येणारी या बहुपदीची किंमत यांचा परस्पर संबंध असतो. हे आपल्याला उदाहरणाद्वारे अधिक चांगल्या पद्धतीने स्पष्ट करता येणार आहे. तर पहा मुलांना, तर पाहूया पी कंसामध्ये x बरोबर 4x वर्ग वजा x अधिक 2 ला x अधिक 1 ने आपल्याला भागायचं आहे. म्हणून येथे x अधिक a म्हणजे x अधिक 1 आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. म्हणून भाज्य व बहुपदी 4x वर्ग वजा x अधिक 2. भाजक बहुपदी किती आहे तर x अधिक 1 हे भाजक बहुपदी आहे. तर पहा मुलांना इथे भाजक बहुपदी जे आहे ते आपण इथे घेतलेले आहे. भाजक बहुपदी आहे 4x वर्ग वजा x अधिक 2. भाजक बहुपदी आहे x अधिक 1. म्हणून x अधिक 1 ला आपल्याला काय करायचं आहे तर 4x घेतलेले आहे. 4x वर्ग अधिक 4x इथे आलेले आहे 4x म्हणून इथे होणार 5x अधिक हे 2 म्हणून हे आलेले आहे 5. तर वजा 5x वजा 6 बरोबर किती आलेले आहे तर 5 आणि 2 आलेले आहेत 7. तर आपला जो भागाकार आहे तो आलेला आहे 4x वजा आणि 5 हे काय आलेलं आहे आपला. तर पहा आपला इथे भागाकार काय आलेला आहे तर 4x वजा 5 आणि बाकी काय आलेले आहे तर 7 आलेले आहे. हेच उदाहरण संश्लेषक भागाकार पद्धतीने आपण करू. तर बघा हे जे उदाहरण आहे हे संश्लेषक भागाकार पद्धतीने आपण इथे करून घेतलेलं आहे. तर बघा पी कंसामध्ये x चे सहगुणक रूप आहे 4 वजा 1 आणि 2. मग भाजक बहुपदी आहे x अधिक 1 म्हणून 1 ची विरुद्ध संख्या किती असणार आहे वजा 1. तर ते आपण इथे मांडून घेतलेले आहे वजा 1 4 वजा 1 आणि 2. मग वजा 4 आणि 5 हे आपण घेतलेले आहे 1 आणि 5 वजा 5 आणि हे आहे 7. मग बाकी आलेले आहे 7. म्हणून भागाकार इथे आपला काय आहे 4x वजा 5 आणि बाकी मिळालेले आहे 7 आणि भागाकार जो आहे तो आहे 4x वजा 5 आणि बाकी आपल्याला किती मिळालेले आहे तर 7 ही आपल्याला बाकी मिळालेली आहे. तर बघा आता आपण काय करणार आहोत तर बाकी आणि भाज्य बहुपदींची किंमत यामधील संबंध आपण बघणार आहोत. भाज्य बहुपदीची जी म्हणजे किती तर 4x वर्ग वजा x अधिक 2 या बहुपदीचे x बरोबर वजा 1 असताना आपल्याला किमती काढून घ्यायच्या आहे. म्हणून p कंसामध्ये x बरोबर 4x वर्ग वजा x अधिक 2 हे आपण घेतलेलं आहे. तर बघा पी कंसामध्ये वजा 1 4 गुणिले वजा 1 चा वर्ग वजा 1 अधिक 2. मग 4 गुणिले 1 अधिक 1 अधिक 2 तर 4 अधिक 1 अधिक हे 2 बरोबर किती झालेले आहे तर याची जी बेरीज आहे ती आलेली आहे 7. मग x बरोबर वजा 1 असताना बहुपदी जी आहे ती आहे पी कंसामध्ये x ची किंमत किती आलेली आहे 7 ही आलेले आहे. हे समीकरण 3 आहे. आता इथे भागाकार जो आहे तो 4x वजा 5 व बाकी आलेली आहे 7 समीकरण 1 वरून. मग x बरोबर वजा 1 असताना बहुपदी पी कंसामध्ये x ची किंमत 7 आहे आणि म्हणून विधान 1 व विधान 2 वरून p कंसामध्ये x बरोबर 4x वर्ग वजा x अधिक 2 या बहुपदीला आपण काय म्हणणार आहोत x अधिक a ने म्हणजेच इथे x अधिक 1 ने भागून मिळणारी जी बाकी आहे ती किती आहे तर x बरोबर वजा 1 ही असताना p कंसामध्ये x या बहुपदीची जी किंमत आहे ती p कंसामध्ये वजा 1 ही आपण काढलेली आहे आणि ती कशी आहे तर समान आहे.
आता बघा पी कंसामध्ये एक्स या बहुपदीला एक्स अधिक ए ने भागल्यास उरणारी बाकी ही पी कंसामध्ये वजा ए एवढी, म्हणजे पी कंसामध्ये एक्स मध्ये एक्स बरोबर वजा ए मांडून येणाऱ्या बहुपदीच्या किमती एवढी असते. तर पहा मुलांना, एक्सचा चौथा घात वजा 5x वर्ग वजा 4x या बहुपदीस एक्स अधिक 3 ने भागल्यास येणारी जी बाकी आहे ते आपल्याला काढायची आहे. म्हणून शेष सिद्धांताने इथे भाज्य बहुपदी पी एक्स बरोबर एक्सचा चौथा घात वजा 5x वर्ग वजा 4x आणि भाजक काय आहे एक्स अधिक 3 हा आहे भाजक. मग एक्स बरोबर वजा 3 आपण घेऊ. मग पी एक्स एक्सचा चौथा घातांक वजा 5x वर्ग वजा 4x पी कंसामध्ये वजा 3 बरोबर वजा 3चा चौथा घातांक 5 वजा 3चा वर्ग वजा 4 वजा 3 बरोबर किती आलेले आहे तर 81 वजा 45 अधिक 12. मग पी कंसामध्ये वजा 3 बरोबर आलेले आहे 48. आता बघा, शेष सिद्धांताचा उपयोग करून एक्स घन वजा 2x वर्ग वजा 4x वजा 1 या बहुपदीस एक्स वजा 1 ने भागल्यास येणारी जी बाकी आहे ते आपल्याला काढायची आहे. त्याचे उकल जे आहे ते आपण करून घेतलेले आहे की पी कंसामध्ये एक्स बरोबर एक्स घन वजा 2x वर्ग वजा 4x वजा 1 भाजक बरोबर काय आहे एक्स वजा 1 म्हणून एक्स बरोबर किती 1 घेऊ. शेष सिद्धांतानुसार बाकी पी कंसामध्ये 1 बरोबर 1 घन वजा 2 गुणिले 1 वर्ग वजा 4 गुणिले 1 वजा 1 मग बरोबर वजा 1 वजा 2 गुणिले 1 वजा 4 वजा 1 बरोबर किती आहे तर पी कंसामध्ये 1 बरोबर 1 वजा 2 वजा 4 आणि वजा 1 बरोबर किती आलेलं आहे वजा 6 हे आलेलं आहे. मग शेष सिद्धांतानुसार बाकी किती आलेली आहे तर बाकी वजा 6 ही आलेली आहे. आपल्या शेष सिद्धांतानुसार आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे की पी कंसामध्ये एक्स ही कोणतीही बहुपदी असून ए ही वास्तव्य संख्या असेल आणि जर पी कंसामध्ये एक्सला एक्स अधिक ए ने भागले तर येणारी बाकी ही कशी असते पी कंसामध्ये वजा ए एवढी असते. आणि दुसरं आहे जर 21ला 7 ने भागले तर बाकी किती येते 0 येते. म्हणून आपण 7 हा 21चा अवयव आहे असे म्हणतो. त्याचप्रमाणे दिलेल्या बहुपदीला भाजक बहुपदीने भागल्यास बाकी 0 आली तर ती बहुपदी दिलेल्या बहुपदीचा अवयव आहे असे म्हणतात. उदाहरण आपल्याला दिलेलं आहे पी कंसामध्ये एक्स बरोबर एक्स घन अधिक 4x वजा 5 या बहुपदीस एक्स वजा 1 ने भागल्यास येणारी बाकी जी आहे ते आपण इथे काढून घेतलेली आहे. तर बघा पी एक्स वजा 1 हा पी एक्सचा अवयव आहे का ते आपल्याला ठरवायचे आहे. म्हणून पी कंसामध्ये एक्स बरोबर एक्सचा घन अधिक 4x वजा 5 बरोबर पी 1 बरोबर एक्सचा घन अधिक 4 कंसामध्ये 1 आणि वजा 5 म्हणून 1 अधिक 4 वजा हा 5 बरोबर किती आलेलं आहे तर 0 आलेलं आहे. येथे शेष सिद्धांतानुसार बाकी काय आहे 0 आहे. म्हणून एक्स वजा 1 हा पी कंसामध्ये एक्स या बहुपदीचा अवयव आहे. आता बघा पी कंसामध्ये एक्स ही बहुपदी असून ए ही कोणतीही वास्तव्य संख्या असेल आणि पी कंसामध्ये ए बरोबर 0 असेल तर एक्स वजा ए हा पी एक्सचा अवयव असतो. या उलट एक्स वजा ए हा पी एक्स या बहुपदीचा अवयव असेल तर पी कंसामध्ये ए बरोबर काय असतो तर 0 हा असतो. तर उदाहरण पाहणार आहोत आपण. अवयव सिद्धांताचा उपयोग करून एक्स वजा 2 हा एक्स घन एक्स वर्ग वजा 4 या बहुपदीचा अवयव आहे का ते आपल्याला ठरवायचं आहे. म्हणून उकल आहे पी कंसामध्ये एक्स एक्स वर्ग एक्स घन वजा एक्स वर्ग वजा 4 आणि मग पी कंसामध्ये 2चा घन वजा 2चा वर्ग वजा 4 बरोबर 8 वजा 4 वजा 4 बरोबर किती आलेलं आहे 0. मग अवयव सिद्धांतानुसार कंसामध्ये एक्स वजा 2 हा एक्स घन एक्स वर्ग वजा 4 या बहुपदींचा काय आहे अवयव आहे आणि भाजक काय आहे तर एक्स वजा 2 हा भाजक आहे. तर पहा अवयव सिद्धांताचा उपयोग करून एक्स अधिक 3 हा एक्स वर्ग अधिक 2x वजा 3 चा अवयव आहे का ते आपल्याला ठरवायचं आहे. म्हणून पी कंसामध्ये एक्स वर्ग अधिक 2x वजा 3 मग इथे पी कंसामध्ये वजा 3 वजा 3 वर्ग अधिक 2 कंसामध्ये वजा 3 आणि हा वजा 1 मग 9 6 आणि हा 3 मग
बरोबर 9 आणि वजा 9, तर किती आलेलं आहे? 9तून 9 गेले 0, म्हणजेच p बरोबर -3 बरोबर काय आलेलं आहे? 0 आलेलं आहे. मग अवयव सिद्धांतानुसार आपल्याला इथे x+3 हा x² + 2x - 3 या बहुपदींचा अवयव मिळालेला आहे. आता जे दुसरे एक्झाम्पल आहे ते आपण इथे घेतलेलं आहे की जर p कंसामध्ये x बरोबर 2 + 5x तर p कंसामध्ये 2 + p - 2 वजा p कंसामध्ये 1 हा आपल्याला काढायचा आहे. मग इथे बघा आपण अशा पद्धतीने ते काढून घेतलेलं आहे. तर पहा मुलांना दिलेलं आपल्याला काय आहे? तर आपल्याला दिलेलं आहे p कंसामध्ये x बरोबर 2x + 5x. मग तर काढायचे आपल्याला काय आहे? p कंसामध्ये 2 + p कंसामध्ये -2 वजा p आणि 1 बरोबर काय? तर आपण इथे काढलेले आहे बघा p 2 बरोबर 2 + 5 कंसामध्ये 2 आणि 2 + 10 बरोबर किती आलेलं आहे? तर p + 2 याचं आलेलं आहे 12, हे झालेलं आहे 1. म्हणून आपण इथे p - 2 बरोबर 2 + 5 - 2, तर हे घेतले आहे आपण 2 × 5 = 10 आणि p कंसामध्ये -2 बरोबर किती आलेले आहे? 10 मधून 2 आपण मायनस केलेले आहे, -8 जे आहे ते आपले आलेले आहे. -8 जे आहे ते आपले इथे आलेले आहे. मग बघा p2 बरोबर किती? 12 आणि p -2 बरोबर -8 आपले आलेले आहे. p कंसामध्ये 1 बरोबर 7 आपले आलेले आहे. मग वरील समीकरण आपल्याला इथे पहिलं जे समीकरण आहे ते मिळालेलं आहे की p कंसामध्ये 2 बरोबर किती? 12 आणि दुसरं जे मिळालेलं आहे ते आहे p - 2 कंसामध्ये किती आले आहे? तर p कंसामध्ये -2 बरोबर -8 हे दुसरं विधान मिळालेलं आहे. आणि तिसरं बघा काय मिळालेलं आहे? तर p कंसामध्ये 1 बरोबर 2 + 5 कंसामध्ये 1, म्हणून हे 2 घेतलेले आहे, 5 घेतलेले आहे, बरोबर 5 आणि 2 7. मग जे तिसरं आलेलं आहे ते आपलं किती मिळालेलं आहे? तर 7 हे मिळालेलं आहे. तर बघा विधान 1, 2 आणि 3 वरून आपल्याला p कंसामध्ये 2 + p - 2 वजा p कंसामध्ये 1 बरोबर किती मिळालेलं आहे? तर 12 + कंसामध्ये -8 - 7 हे मिळालेलं आहे. म्हणून 12 - 8 - 7 बरोबर किती आलेलं आहे? तर -3 हे आलेलं आहे. आता बहुपदीचे जे अवयव आहेत ते आपण इथे समजून घेणार आहोत. तर बघा बहुपदीचे अवयव आपण इथे काढलेले आहे. जे बहुपदीचे अवयव आहेत ते बघा y² - 3y कंसाचा वर्ग 5y² - 3y - 50 चे अवयव आपल्याला काढायचे आहे. म्हणून दिलेली जी बहुपदी आहे ती आहे y² - 3y आपल्याला बरोबर x मानायचं आहे. मग y² - 3y वर्ग बरोबर 5 कंसामध्ये y² - 3y वजा किती आलेले आहे? 50 बरोबर x² - 5x - 50. मग x² - 10x + 5x - 50 हे आपल्याला दिलेलं आहे. मग x कंसामध्ये x - 10 + 5 कंसामध्ये x - 10 आणि x - 10 कंसामध्ये x - 5 x + 5 y² - 3y - 10 बरोबर y² - 3y - 5 हे आपण घेतलेलं आहे. मग बघा इथे y कंसामध्ये y - 5 अधिक 2 कंसामध्ये y - 5 बरोबर y² - 3y - 5. मग y - 5y + 2y² - 3y - 5 हे आपलं जे समीकरण आहे ते आलेलं आहे. आता काही उदाहरणे आपण इथे बघणार आहोत. तर पहा, जे आपलं पहिलं उदाहरण आहे ते आपण इथे पाहणार आहोत. जे पहिलं उदाहरण आहे ते आपण इथे घेतलेलं आहे. तर बघा ते असं आहे की 2x² + x - 1 बहुपदींचे अवयव जे आहे ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून 2x² + x - 1 बरोबर 2x² + 2x - x - 1 हे आपल्याला इथे दिलेलं आहे. म्हणून 2x² + 2x - x - 1. आता 2x बरोबर कंसामध्ये x + 1 - x - x ते झालेलं आहे अधिक बरोबर x + 1 आणि कंसामध्ये 2x - 1. आता दुसरं एक्झाम्पल आपण घेणार आहोत की 3y² - 2y - 1 बहुपदींचे अवयव आपल्याला काढायचे आहे. म्हणून 3y² - 2y - 1 बरोबर 3y² - 3y अधिक y - 1
मग 3y वर्ग वजा 3y अधिक y वजा 1 हे आपल्याला ह्या समीकरणानुसार दिलेलं आहे. म्हणून 3y कंसामध्ये y वजा 1 अधिक 1 कंसामध्ये y वजा 1 बरोबर y वजा 1 कंसामध्ये 3y अधिक 1. अशा प्रकारे आपण हे विधान जे आहे ते सॉल्व्ह केलेलं आहे. आता जे तिसरे उदाहरण आहे ते आपण इथे घेणार आहोत. तर आपलं तिसरं जे एक्झाम्पल आहे ते आहे x वजा 5 वर्ग वजा 5x वजा 25 वजा 24 बहुपदींचे अवयव आपण काढायचे आहे. म्हणून x वजा 5चा वर्ग वजा 5x वजा 25 वजा किती 24. मग x वजा 5चा वर्ग वजा 5x वजा 5 वजा 24. आता वरील बहुपदी x वजा 5 बरोबर आपण y मानलेलं आहे. म्हणून y वर्ग वजा 5y वजा 24 बरोबर किती y वर्ग बरोबर 8y अधिक 3y वजा 24 बरोबर y कंसामध्ये y वजा 8 अधिक 3 कंसामध्ये y वजा 8 बरोबर काय आलेलं आहे तर y वजा 8 आलेलं आहे आणि y वजा y अधिक 3 हे आपलं आलेलं आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण आपलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणामध्ये आपण काय शिकलेलो आहोत तर बहुपदींचे सखोल ओळख करून आपण घेतलेले आहे. तसेच त्यावरील क्रिया देखील आपण समजून घेतलेली आहे. त्याची कोटी संश्लेषक भागाकार पद्धत, बहुपदींची किंमत तसेच शेष सिद्धांत इत्यादी आपण ह्या पाठामध्ये शिकलेलो आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो तिसरा पाठ आहे बहुपदी याचा जो अभ्यास आहे तो आपण केलेला आहे. तसेच आता आपण सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या आधारे देखील काय करणार आहोत तर हा जो पाठ आहे तो अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.